वा रे वा, बघितलंस निलांबरी, आमच्या सुनबाई आम्हालाच अक्कल शिकवायला लागले. ओ सुलक्षणा सजराव गाडे पाटील, सावध व्हा. घरातलं वारं बदलत चाललंय. आजवर कसं घरातले पुरुष आणि मोठी माणसंच बोलायची, पण आजकाल घरातल्या सुना जाब विचारताय. वा, स्वतःची मनमानी करताय. अरे वा रे वा. नाही नाही नाही, यांची तोंड गप्प करण्यासाठी उद्याच्या मंदिरातल्या पूजेशिवाय दुसरा चांगला मुहूर्त नाही. ए निलांबरे. हाँ जी. ती कोण तुझी ती जोगतीन मैत्रीण? तिला सगळं समजावून सांगितलेस ना? आजी, तुम्ही अजिबात काळजी करू नका. रेणुका, आज तू मला धक्का दिलायस. उद्या तुम्हा सगळ्यांना कसा धक्का बसतोय ते बघा. विश्वा, तुला असंच हरलेलं बघायचं होतं मला. काय झालं सर? काय नाही, फोनमध्ये मी टाइम चेक करत होतो. उशीर झालाय ना आणि घरी लवकर सोडायचं आहे. 12 पण वाजायला आलेच. पण काही हरकत नाहीये सर, कारण या सिंड्रेलाचं आणि या प्रिन्सचं ऑफिशियली ठरलंय. भावना, हाँ मी डिस्टर्ब नाही ना केलं तुम्हाला? नाही आई, बोला ना. म्हणजे सिंचूने जे काही केलं त्याबद्दल तिने खरं तर तुम्हा सगळ्यांचीच माफी मागायला हवी होती. पण आता तिचा स्वभाव बघता तिच्याकडनं ही अपेक्षा ठेवणं म्हणजेच कठीणच आहे. मी खरंच तिच्या वतीने तुझी माफी मागते. अहो आई, काही काय चूक तिने केली आणि माफी तुम्ही मागणार कशाला? आणि मला काय वाटतंय की सिंचना वहिनी हे सगळं ना रागात बोलून गेली असेल. माझी आई कायम म्हणते, आपल्याला जर का राग आला ना तर आपण सरळ गप्प बसावं, राग शांत झाला की मग बोलावं, नाहीतर आपण काय बोलतोय याचं काही भानच राहत नाही आपल्याला. खरंच भावना, किती मोठ्या मनाची आहेस तू. तुझ्यातला थोडासा समजूतदारपणा जरी माझ्या सिंचूत असता ना तरी भरून पावले असते मी. आई, तुम्हालाही चांगलंच माहिती आहे की सिंचना वहिनी अशी नाहीये. मला असं वाटतं की ती नक्कीच हे सगळं स्वतःहून नसेल करत, कोणीतरी हे सगळं तिच्या डोक्यात भरवतंय. कारण सिंचना वहिनी असं पेपर वगैरे चोरणं शक्यच नाही. आणि त्यातून एखादा समारंभ कार्यक्रम चालू असताना तो येऊन त्याचा असं विचका करणं तिला नाही जमणार. अगं पण तिचं डोकं नसलं, तिला कोणीतरी करायला सांगितलं असलं तरी कोणी सांगितल्यावरती हे करावं की करू नये एवढं कळू नये का तिला? आई जाऊ दे, तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. ठीक आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट सांगायची होती. आईंनी देवळात शांत ठेवली आहे. अरे मध्येच कसलं शांत वगैरे? नाही म्हणजे तुमच्या दोघांचं होणारं बाळ व्यवस्थित सुखरूप यावं ह्या जगात, ह्यासाठी त्यांनी शांत ठेवली देवळात. हे बघा, ही आजीला सांग की हे शांत वगैरे ठेवायची काही गरज नाही, त्यापेक्षा तुम्ही शांत राहा, सगळं नीट होईल. अहो नाही, भावना बरोबर बोलतोय तो. खरं तर मलाही असंच वाटतंय की तिथे आपण सगळे जाणार आणि काहीतरी त्या भलतंच चलतं घडवून आणतील. नाही आहे, इथून पुढे काहीही झालं ना तरी माझा पहिला संशय हा आजीवरच असणार आहे. मला असं वाटतं की आपण तिघांनी खूप सावध राहायला हवं, कारण काय होईल काहीच सांगता येत नाही. चौफेर नजर ठेवायला हवी आपण त्यांच्यावर. आई,
इथून पुढे आपल्या दोघांपैकी कोणीतरी भावनाच्या आजूबाजूला असेल आणि एक जण बाहेर लक्ष ठेवेल. काहीही झालं ना तरी आजी आणि निलांबरी वहिनी भावनाच्या आसपास येता कामा नये. भावना, मागच्या खेपेस रेणुकामुळे तू वाचलीस, पण आज तुला कोणीही वाचवू शकणार नाही. अरे सिद्धिराज, रेणुका, सिद्धिराज, अरे किती उशीर रे. चला रे, वेळ होतोय, या ना पटापट. आलोय आजी, आलो. चला. अरे हे काय, दादा आणि वहिनी कुठे आहेत? पप्पा कुठे गेले मेन, म्हणजे अजून आलेले नाहीत? सिद्धिराज, संपतचं आता त्या पूजेमध्ये काहीही काम नाहीये. राहता ती निलांबरी आणि आधिराज पुढे गेलेले आहेत, समजलं? पुढे गेलेत? कशासाठी? काय तू पण ना, कशासाठी म्हणजे काय, आधी तयारी करायला नको? हा ग, आता आपली भावना, तिला तिथं जास्त वेळ कसं ठेवून चालेल सांग बघू. गरोदर आहे, उघडलेली आहे. तू पण काय ना रेणुका, 3 बाळंतपण झाले. आता तुला हे काय मी समजावून सांगायला पाहिजे? तिथं गेल्या गेल्या पूजा सुरू करायची आहे म्हटल्यानंतर आधी कोणीतरी तयारीला जायला नको? हो. हॅलो, अजून किती वेळ वाट बघायची? कुठेस तू? मी कधीची आली इथे, मंदिरामागेच उभी आहे. तिकडे काय करतेस? तुला सांगितलं होतं ना झाडापाशी भेट म्हणून. कोणी बघितलं तर? कोणीही बघणार नाहीये आणि घरचे पण अजून आले नाहीयेत. फालतूचे प्रश्न विचारू नको, लवकर इकडे ये. सांगितलेलं सगळं लक्षात आहे ना? काहीही झालं तरी काम झालंच पाहिजे. मला खूप भीती वाटते. तुमचं काम करताना मी पकडले गेले ना तर खूप प्रॉब्लेम होईल. आधीच माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये, माझ्या मुलाचं ना ऑपरेशन करायचंय म्हणून मी हे सगळं करते. आणि कोणाला कळलं ना तर माझी वाट लागेल. असं काहीही होणार नाहीये. फक्त जे काम सांगितले ते कॉन्फिडन्सने कर आणि कोणी तुला ओळखणार नाही याची काळजी घे. नाहीतर जर सिद्धूने पाहिलं ना तर लगेच ओळखेल तो. माझं काही झालं तर माझ्या मुलावर उपचार कराल ना तुम्ही? मुलाची जर इतकीच काळजी असेल ना तर आज तुला कोणी ओळखणार नाही याची काळजी घे. आणि हो, ठीक आहे, काळी पावडर हाच तोंडाला आणि हे तेल हाताला लाव, म्हणजे कोणी पकडला तरी सटकून जाता येईल. लक्षात येते मी काय सांगते ते? हो. माझा चेहरा पाडायला काय झालं? असं घाबरत घाबरत काम केलं ना तर नक्कीच पकडली जाशील. कॉन्फिडन्सने काम कर. मला पूजेची तयारी करायची, मी जाते.